नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नागपुरात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। त्यावेळी त्यांनी आपण 100 दिवसाचा विकास आराखडा तयार करण्याचं म्हटलं होतं। यानंतर मुख्यमंत्री जोरात कामाला लागले असताना मंत्री मात्र सत्कार समारंभ आणि हात तुरे यात व्यग्र आहेत, तर काही मंत्री परदेश दौऱ्यावर विश्रांती घेत आहेत। अद्यापपर्यंत महायुतीतील अनेक मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला नाही, त्यामुळे पदभार न स्वीकारलेल्या मंत्र्यांनी आज किंवा उद्या पदभार स्वीकारा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडी तपास वेगाने सुरू आहे। वाल्मिक कराडला काल रात्री उशिरा बीडच्या केज कोर्टात हजर करण्यात आलं। यावेळी आरोपीच्या रिमांडबाबत सुनावणी झाली। यावेळी सरकारी वकील जे.बी. शिंदे यांनी वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा जोरदार युक्तिवाद केला, तर वाल्मिक कराड सीआयडीला शरण आले आहेत, मग जामीन मिळायला हवा असा युक्तिवाद कराडचे वकील अशोक कवडे यांनी केला। दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली आहे। मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक होताना दिसतायत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार 3 आरोपींना तत्काळ अटक करा या मागणीसाठी गावकऱ्यांनी परिसरातील पाझर तलावात जलसमाधी आंदोलन सुरू केले। यानंतर 3 महिलांनी तब्येत खराब झाली। जल आंदोलन ठिकाणी पोलीस अधीक्षक पोहोचले, त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली आणि पोलीस अधीक्षकांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलंय। 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला भारतीय विसरले नाही। या हल्ल्यातील पाकिस्तान वंशाचा कॅनडातील व्यापारी तहव्वूर राणा याला लवकरच भारताकडे सोपवण्यात येणार आहे। भारतीय कूटनीतीचा हे मोठं यश मानण्यात येत आहे। त्याला भारतात आणण्यासाठी आता कायदेशीर बाबींसोबतच राजकीय संबंधांचा वापर करण्यात येतोय। अमेरिकन कोर्टाने राणाची याचिका फेटाळल्यानंतर त्याला मोठा झटका बसला होता। ऑगस्ट 2024 मध्ये अमेरिकन न्यायालयाने प्रकरणात फैसला सुनावला होता। भारत अमेरिका या दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण संधी अंतर्गत त्याला भारताला सोपवण्यास न्यायालयाने मंजुरी दिली होती। त्या अंतर्गतच आता राणाला लवकरच भारतात आणण्याच्या हालचालींना वेग आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रीडा विभागात झालेल्या 21.59 कोटीच्या घोटाळ्यातील पैशातून आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याने मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे। ही मालमत्ता जप्त करून वसुली होऊ शकते, मात्र त्याने खरेदी केलेले आणि पैसे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत। क्रीडा खात्याच्या 21.59 कोटी रुपयावर डल्ला मारल्यानंतर हर्षकुमारने शानशौ करण्यावर मोठी उधळपट्टी केल्याचं समोर आलंय। दरम्यान क्रीडा घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या हर्षकुमारला शोधण्यासाठी पोलीस प्रशासनाने 8 पथके स्थापन केली आहेत। आज स्वातंत्र्याच्या 7.5 दशकांनंतर गडचिरोलीतील गर्देवाडा ते वांगेतुरी मार्गावरील जवळपास 15 गावांना पहिल्यांदाच बस सेवा मिळाली आहे। विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बस सेवेचे उद्घाटन झाले असून उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः एसटी बसमधून गावकऱ्यांसोबत प्रवास केलाय। त्यामुळे माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यातच मुख्यमंत्र्यांनी खास एसटी प्रवास करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला। या बस सेवेनंतर गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले असून आनंदही व्यक्त केला। राज्यातील 12वी सीबीएसई परीक्षांच्या तारखा आणि राज्यातील सीईटीच्या तारखा एकत्र आल्यानं राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय। 1 ते 4 एप्रिल दरम्यान एकीकडे सीबीएसई बोर्डाची परीक्षा असताना याच तारखांमध्ये बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम आणि त्यासोबतच 5 वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा येत असल्यानं विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे। राज्य सीईटी सेलने अलीकडेच विविध अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले, मात्र यात काही विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिलं की 4 एप्रिल रोजी असलेला सीबीएसईचा मानसशास्त्राचा पेपर आणि एमएएच एलएलबी 5 वर्षांच्या अभ्यासक्रमासाठीची सीईटी परीक्षा एकाच दिवशी नियोजित आहे। उशिरा झालेला धान्य पुरवठा तसेच ई-पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे डिसेंबरचे धान्य वितरण रखडले आहे। परिणामी राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील सुमारे 24 लाख शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळालेले नाही। त्यामुळे उर्वरित धान्य वितरण करण्यासाठी संपूर्ण जानेवारी महिन्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने राज्य सरकारकडे केली आहे। शासकीय खरेदी केंद्रावर भरड धान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे।
त्याकरिता 31 डिसेंबर पर्यंतची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्यानं विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीस अनुसरून शासनाने नोंदणीसाठी 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. राज्यात 2000 कोटींचा एसटी घोटाळा झाल्याचं उघड झालंय. सरकारला अंधारात ठेवून एसटी बस भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं असून राज्य परिवहन महामंडळानं 1310 एसटी बस भाडे तत्वावर देताना व्यवहारात ठेकेदारावर मेहरबानी दाखवल्याचं बोललं जातंय. भाडे तत्वावर बस घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली असून या पूर्ण प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. हा व्यवहार वादाच्या भोवऱ्यात सापडला असून या निर्णयामुळे एसटी महामंडळाला सुमारे 2000 कोटींचा आर्थिक फटका बसला असण्याची शक्यता आहे. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.